कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय खरं तर महेंद्र थोरवेंच्या करिश्मावर आपण चर्चा करतोय. महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघामध्ये किंवा कर्जत मतदारसंघामध्ये 3 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महेंद्र थोरवेंना कर्जत मतदारसंघामध्ये कर्जत नगरपालिकेवर धक्का बसलेला आहे. पुष्पा दगडे परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष झालेल्या आहे. आता माथेरान आणि खोपोलीमध्ये ह्या 2 नगरपालिका ज्या महत्वाच्या होत्या विकासाच्या दृष्टीने त्या आमदारांनी निवडून आणलेल्या आहेत. मूळ मुद्दा असा आहे, खोपोलीमध्ये सुद्धा कुलदीपक शिंदे जे आहेत ते थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जिंकून आले आहेत. तिकडे सुनील पाटील होते. माथेरानमध्ये जे आहेत अजय सावंत होते, शिवराष्ट्र पॅनल होतं. तिथे तुला धक्का देण्याचं काम महेंद्र थोरवेंनी केलेलं आहे. चंद्रकांत चौधरी जे महेंद्र थोरवेंचे शिंदेगडात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते जिंकून आलेले. त्यामुळे माथेरान आणि खोपोलीमध्ये हे खूप महत्वाच्या नगरपालिका होते, कारण माथेरानमध्ये पर्यटन आहे. पर्यटनावर मोठ्या प्रमाणात निधी जो आहे राज्य सरकारकडून दिला जातो आणि माथेरानमध्ये विविध पद्धतीने निधी किंवा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करू शकतो. एक आहे. खोपोली ही खूप महत्वाची, एकेकाळी खोपोली नगरपालिका जे श्रीमंत महानगरपालिका ओळखली जायची पिंपरी चिंचवड नंतर, आता मात्र त्या पालिकेची दुरावस्था काय आहे त्या काळामध्ये दिसेल. जसं खोपोलीमध्ये टक्केवारीचं राजकारण वगैरे आरोप प्रत्यारोप सुरू झालं, मात्र अखेर जे आहेत महेंद्र थोरवेंना तिथे संधी देण्यात आलेली. आपण जर विचार केला 25 वर्ष राष्ट्रवादीची ताब्यात असलेली जी नगरपालिका आहे ती अखेर महेंद्र थोरवेंनी आपल्या हातामध्ये घेतली दिसून येत आहे. त्यामुळे 31 नगरसेवकांपैकी 14 जे आहेत शिवसेनेला आलेले आहेत. साधारणपणे 31 पैकी 14 शिवसेना हे आलेले आहेत आणि 4 भाजप आलेले आहेत. म्हणजे 18 नगरसेवक जे आहेत युतीचे झालेले आहेत आणि बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस 7, शेतकरी कामगार पक्ष 4 आणि शरद पवार गट अपक्ष 1 असं मिळून जे आहेत खोपोलीमध्ये समीकरण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे खोपोलीमध्ये आणि माथेरानमध्ये महेंद्र थोरवेंचा करिश्मा चाललेला आहे. माथेरानमध्ये सुद्धा जे आहे सावंत बंधूंना नाकारलेला आहे, तिथे सुद्धा जे आहेत चांगले यश मिळालेले आहे. माथेरानमध्ये सुद्धा जे आहे शिवराष्ट्र पॅनलला 5 जागा मिळालेल्या आहेत, बाकीच्या जे आहे शिवसेना भाजपला मिळालेले. त्यामुळे कर्जत आणि माथेरानमध्ये महेंद्र थोरवेंचा करिश्मा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.